मार्केटमध्ये तुमचा प्रॉब्लेम काय ते सांगतो. एक ट्रेडर म्हणून तुम्हाला प्रत्येकाला वाटतं की मला एखादी अशी स्ट्रॅटेजी माहित झाली पाहिजे, ती स्ट्रॅटेजी मी वापरली का मी मार्केटमध्ये नुसता पैसा कमवत बसेल. पण मित्रांनो, अशी जर तुम्ही स्ट्रॅटेजी शोधत बसला या मार्केटमध्ये, तर तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी कधीच सापडणार नाही. कारण मेन प्रॉब्लेम हा स्ट्रॅटेजीमध्ये नसतो, मेन प्रॉब्लेम मार्केटमध्ये देखील नसतो. मेन प्रॉब्लेम कुठं असतो, तो आपल्या माइंडसेटमध्ये असतो, आपल्या सायकोलॉजीमध्ये असतो, आपल्या रूल बेस्ड काम करण्याच्या मेथडमध्ये असतो, त्याचबरोबर आपल्या इमोशन्समध्ये असतो. आणि बाकीचं आपलं नोकरी असेल, व्यवसाय असेल किंवा शेतीचा व्याप असेल, घरातलं काम असेल, महिला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी करत करत तुम्हाला ट्रेडिंग करायचं असतं. मग तुम्ही जर एखादी स्ट्रॅटेजी शोधत बसला किंवा तुम्ही जर म्हणत असाल की सर तुम्ही ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टी करता त्या पद्धतीनं आम्हाला पण शिकवा, आम्हाला पण तसंच ट्रेडिंग करायचं आहे किंवा तसंच ट्रेडमध्ये प्लॅन करायचा आहे, ओके, सगळ्या गोष्टी शिकवेल, पण ते इम्प्लिमेंट कसं करायचं हा मेन प्रॉब्लेम राहतो. हा डेटा पण आज दाखवणार आहे. इतका मोठा डेटा आहे की तुम्ही कल्पना पण करू शकणार नाही, असा डेटा दाखवणार आहे. आतापर्यंत तुम्ही ट्रेडिंग करत असताना असे किती जण आहेत तुमच्यापैकी, सर आम्ही 100% रूल बेस्ड काम करतो, सर आम्ही फक्त आणि फक्त स्क्रीन बघून ट्रेड टाकतो, सगळ्या गोष्टी विदाउट बायस डिसाइड करणं, मार्केट वर चाललंय, मार्केट खाली चाललंय, वर का चाललंय, खाली का चाललंय, मार्केटमध्ये न्यूज काय, हे आम्ही काही बघत नाही, फक्त स्क्रीन जे सांगते ना तेच करतो आम्ही. असं आहे कोण? एक जण पण म्हणायला तयार नाही. बरं बाबा, तुम्हाला 100% रूल्स फॉलो होतात, तुम्ही तुमचे आतापर्यंत मी तुम्हाला बघा सुरुवातीला शिकवलं होतं की बाबा तुम्ही रूल्स फॉलो करा, तुम्ही स्वतःचे रूल्स तयार करा. तुम्हाला रूल्स फॉलो होतात ग सगळे? रूल्स तुटत आहेत म्हणजे याचा अर्थ तुमच्या इमोशन वीक आहेत, म्हणजे तुमचं स्वतःवरती कंट्रोल राहत नाही. दुसरा अजून एक प्रश्न विचारायचा मी तुम्हाला, तुम्ही मार्केटमध्ये किती वर्ष झाली तुम्हाला? 8 वर्ष, 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 3 वर्ष, 2021 पासून 4 वर्ष, 4 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष, म्हणजे ऍव्हरेज जर बघायचं झालं तर सगळे लोक तुम्ही ऍव्हरेजली 4 ते 5 वर्ष झालं स्टॉक मार्केटमध्ये आहात. तुम्ही ट्रेडिंग करताय, इन्व्हेस्टिंग करताय, म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी सुरू केलंय, सगळं केलंय. मग मला सांगा मित्रांनो, तुम्ही 4 वर्ष झालं एखादी गोष्ट करत असून देखील जर तुम्हाला तिथं रिझल्ट येत नसेल, बरोबर आहे, असं काही अडचण नाही. अधूनमधून मार्केटमध्ये येत आहे, परत मार्केटमधून बाहेर जात आहे. मार्केटमधून बाहेर जाण्याचं कारणच ते तुमच्याकडे डिसिप्लिन नाहीये, तुमचं स्वतःवरती कंट्रोल नाहीये, किंवा तुम्ही मार्केटला न्याय देऊ शकत नाही. मी एक एक्झाम्पल सांगतो. तुमचं कुणाच तरी बिझनेस असेल, काहीतरी शॉप असेल. आता असं गृहीत धरू की हे माझं शॉप आहे, माझ्या शॉपचं टायमिंग मी बाहेर ऑफिसच्या बाहेर लिहिलं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत, आणि त्यानंतर माझी लहर फिरली. मी काय केलं, आज संध्याकाळी 10 वाजता ऑफिस उघडू आणि सकाळी 6 ला ऑफिस बंद करू. असं जर केलं तर चालेल का? किंवा ऑफिस सकाळी 9 ला ओपन केलं, संध्याकाळी 6 लाच क्लोज केलं, पण दिवसभर ऑफिसमध्ये बसलो मी, समोरनं कस्टमर आला, त्यानं मागितलं सर मला XYZ पुस्तक द्या. मी त्याला म्हणलं हा पेन धर आणि जा, चालेल का? त्यानं मागितले पुस्तक आणि मी जर म्हणलं तुला पुस्तकाची गरज नाही, तू पेन घेऊन जा, चालेल का? नाही चालणार ना. मित्रांनो, ट्रेडिंग मध्ये देखील हेच होतं. आज मार्केट कसं आहे, आज मार्केटचं सेटअप कसं आहे, ओके, आज ग्लोबल सेंटिमेंट मार्केटमध्ये काय आहे, मी आज काम करायला पाहिजे की काम करायला नको पाहिजे. मित्रांनो, आजपर्यंत तुम्ही कुणी ठरवलंय का आज अशी मार्केटची कंडिशन आहे आणि तुम्ही सकाळी 9च्या अगोदर ठरवलंय आज मला ट्रेड टाकायचा नाही, असं ठरवलंय का तुम्ही? त्यामुळे मी आज ट्रेड करणार नाही हे तुम्ही 9च्या अगोदर ठरवलंय का कुणी आजपर्यंत? नाही. मग आज ट्रेड करायचं आहे किंवा नाही, आज ट्रेड करायचं आहे किंवा नाही हे तुम्ही कधी ठरवता? मग लॉस झाल्यावर ठरवता. तुम्ही कधी ठरवता आज मला ट्रेड करायचा नाही, हे कधी ठरवता? बरेच लोक म्हणतात लॉस झाल्यानंतर ठरवतो. या सगळ्या गोष्टीला एक सोल्युशन आहे. ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कंट्रोल ठेवू शकता आणि रूल बेस्ड काम करू शकता, डिसिप्लिननं काम करू शकता. कसं करायचं ते मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार. आजच्या काळात टाइम खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, ऑप्शन मध्ये 5 मिनिट जर लेट एंट्री घेतली तर काय होतं, किंवा 5 मिनिट जर प्रॉफिट बुक करायला उशीर केला तर काय होतं? मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला, असं तुमच्या बाबत किती लोकांच्या बाबत झालंय? 5 मिनिटं उशिरा एंट्री घेतली म्हणून खूप प्रॉफिट झाला आणि 5 मिनिट जास्त वेळ मार्केटमध्ये थांबलो म्हणून लय प्रॉफिट झाला, असं किती वेळा झालंय तुमच्या बाबत? म्हणजे याचा अर्थ काय हो? टाइम खूप इम्पॉर्टंट, एंट्री खूप महत्वाची आहे, एक्झिट देखील तितकाच महत्वाचा आहे, त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे मी म्हणतो एक्झिट कर. आणि मग ह्या जर सगळ्या गोष्टी जर आपल्याला करायच्या असतील, तेही चूक न करता, तर ते कसं करू शकतो? तर त्यासाठी आपल्याला मित्रांनो आधार घ्यावा लागतो
मशनचा. आपल्याला इमोशनल लेस बनावं लागतं. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर इमोशनल लेस बनण्याचा प्रयत्न केला असेल आणि जर अजूनपर्यंत सक्सेस आलं नसेल तर मित्रांनो हा शेवटचा पर्याय. तुम्हाला हा पर्याय वापरावाच लागेल. याशिवाय दुसरा पर्याय आता शिल्लक राहिलेला नाही. मित्रांनो, कोणत्याही ट्रेडरला अल्गो ट्रेडिंगची सर्वात जास्त गरज आहे आणि तुम्ही त्यातल्या त्यात रिटेल ट्रेडर असाल तर आता आपल्या देशामध्ये सेबी एक्सचेंज देखील असं म्हणते प्रत्येक रिटेल ट्रेडर पर्यंत अल्गो पोहोचणं गरजेचं आहे. मित्रांनो, मी याही पेक्षा पुढे जाऊन अजून एक मुद्दा तुम्हाला विचारतो. एक प्रश्न विचारतो, सांगा ऑप्शन ट्रेडिंगच्या संदर्भात काय सांगितलं होतं? ऑप्शन बाईंग मध्ये अनलिमिटेड प्रॉफिट आहे. ऑप्शन मध्ये किती पण प्रॉफिट होऊ शकतं असं सांगितलं. एकचं ऑप्शन 1000पर्यंत जाऊ शकतं, 2000ला जाऊ शकतो. मग ऑप्शन 1000ला जात असेल, 2000ला जात असेल तर सेलिंग मध्ये काय होणार? तो पण तितकाच ऑप्शन वाढणार. ऑप्शन सेलिंग मध्ये अनलिमिटेड लॉस आहे असं सांगितलं. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही जर कुणी ऑप्शन सेलिंग केलं असेल तर तुमचा आजपर्यंत कोणाचा अनलिमिटेड लॉस झालाय का? अकाउंटमध्ये 1,00,000 फंड होता, अकाउंट 10,00,000 मायनस गेला असं कोणाचं झालंय का? अशी कधी केस बघितले का? एका अकाउंटला 1,00,000 रुपये होतं आणि त्याचं अकाउंट मायनस 10,00,000 गेलं. पण ऑप्शन बाईंग मध्ये तुम्ही हे बघितले का? 1,00,000 होतं, 1,00,000च्या 1,00,000 गेलं. ऑप्शन बाईंग मध्ये काय सांगितलं होतं? लिमिटेड रिस्क, अनलिमिटेड प्रॉफिट. रिस्क 100% कॅपिटल असते. ऑप्शन सेलिंग मध्ये प्रॉफिट लिमिटेड असतं, मान्य आहे. पण तुम्ही जर सिस्टम फॉलो करत असाल, तुमचं सेटअप असेल प्रॉपर, तर तिथं लॉस देखील लिमिटेडच असतो. मित्रांनो, आपल्या इकडं मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे, थेंबा थेंबा तळे साचे. हजारो वर्षापासून ही म्हण सांगितली जाते. मित्रांनो, तुमच्यापैकी किती लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली? बघा, सगळेजण होय म्हणतात. म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केले, स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केले, सगळ्यांनी केले. मित्रांनो, तिथं रोज तुमचं कॅपिटल डबल होतं का? रोज तुम्हाला 3, 4, 5, 6% रिटर्न मिळतात का? रोज थोडे रिटर्न मिळतात किंवा थोडे कमी होतात? काय होतात? थोडे रिटर्न मिळतात किंवा थोडे कमी होतात. मित्रांनो, अल्गो ट्रेडिंग मध्ये देखील एक्झॅक्ट हेच होतं. रोज खूप प्रॉफिट होत नाही किंवा रोज खूप लॉस देखील होत नाही. दोन्ही गोष्टी लिमिटेड असतात, पण प्रॉफिटचा रेशो कम्पॅरेटिव्हली जास्त असतो लॉस पेक्षा. हे लक्षात ठेवा. मग मला सांगा, म्युच्युअल फंड मध्ये 10, 12, 15% रिटर्न साठी किती? 10, 12, 15% रिटर्न मिळाल तर आपण खुश आहे? येस ऑर नो? तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये 10 ते 12% रिटर्न मिळाल्यानंतर तुम्ही खुश आहे का नाही? मग मला सांगा, वर्षानुवर्ष इन्व्हेस्टमेंट करून देखील तुम्ही 10%, 12%, 15%ला सॅटिस्फाईड आहात? मग तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताना एका दिवसात तुम्हाला 10% रिटर्न मिळतात. महिन्यामध्ये माझ्या माहितीनुसार तुमच्यापैकी किती तर लोकांनी कॅपिटल डबल केले का नाही? 1 महिन्यामध्ये कॅपिटल डबल केले तुमच्यापैकी किती तर लोकांनी. म्हणजे तुम्ही ट्रेडिंग मध्ये आला का तुमच्या अपेक्षा प्रचंड वाढतात आणि बाकीकडे सगळीकडे गेलं का अपेक्षा इनलाईन असतात. मित्रांनो, आपल्याला याच पॉइंटवर आज काम करा. तुम्हाला प्रत्येकाला मार्केटमध्ये जास्त रिटर्नच्या पाठीमागच लागायचं नाही, तुम्हाला कन्सिस्टन्सी रिटर्नच्या पाठीमागे लागायचं आहे. आणि हे कन्सिस्टन्सी रिटर्न मार्केटमध्ये डेफिनेटली बनवू शकतात. ही गॅरंटी नाहीये. मार्केट म्हणलं का रिस्क ही येते. म्युच्युअल फंड मध्ये देखील रिस्क आहे, स्टॉक्स इन्व्हेस्टमेंट मध्ये देखील रिस्क आहे. इथं क्लिअर सांगितलं तर रिस्क आहे. अल्गो ट्रेडिंग देखील रिस्क फ्री नाहीये. अल्गो लावला म्हणजे गॅरंटेड प्रॉफिट असं कोणीही समजू नका. अल्गो ट्रेडिंग मध्ये देखील कन्सिस्टन्सी प्रॉफिट जे आहे ना, ते तुम्हाला मिळू शकतो किंवा तो कसा जनरेट होतो हे मी लाईव्ह दाखवणार आहे तुम्हाला. तर मित्रांनो, आज अल्गो ट्रेडिंगची गरज का आहे हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजावून. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जे ट्रेडिंग होतं त्यामध्ये मेजॉरिटी ट्रेडिंग हे प्रोप्रायटरी ट्रेडर करून आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर कडून होतं. मित्रांनो, ह्या दोघांचं जे ट्रेडिंग आहे ना, ह्या दोघांनी जो पैसा कमवलाय पाठीमागच्या 5 वर्षामध्ये, तुम्ही गुगलला सर्च करा, तुम्हाला सेबीचा रिपोर्ट दिसेल. जेवढा त्यांनी प्रॉफिट कमवला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर आणि प्रोप्रायटरी ट्रेडरनं, त्यातला 96 ते 97% प्रॉफिट हा फक्त अल्गो ट्रेडिंग मधून आला. मित्रांनो, ज्या माणसाकडे सगळ्या प्रकारची एक्सपर्टी आहे, ज्या माणसाकडे जगातलं सर्वोत्कृष्ट सेटअप आहे, ज्या माणसाकडे सर्वोत्कृष्ट रिसर्च अनालिस्ट आहेत, ज्या माणसाकडे IIT, IIM मधनं पास आउट झालेले ब्रिलियंट टॅलेंट आहे, तरी देखील ते इन्स्टिट्यूशन ज्यांच्याकडे 1-1 लाख कोटीचं कॅपिटल आहे, तरी देखील ते मॅन्युअली ट्रेडिंग करत नाहीत. ते सगळं काम करतात अल्गोच्या साहाय्यानं. का? कारण त्यांना देखील माहित आहे, माणूस किती जरी हुशार असला तरी तो स्वतःवरती कंट्रोल ठेवू शकत नाही. कधी ना कधी तो कंट्रोल गमावतो. त्यामुळं आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं असेल, ओके, डिसिप्लिननं काम करायचं असेल, तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अल्गो ट्रेडिंग वापरावं लागेल. आणि यासाठी इन्स्टिट्यूशन हे
अल्गो ट्रेडिंग वापर. आता मित्रांनो बघा, इमोशन हा ट्रेडरचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि ह्यावर जर कंट्रोल करायचं असेल तर तुम्हाला अल्गो वापरावं लागेल. आपला मेन प्रॉब्लेम काय, प्रॉफिट मध्ये आपण लवकर एक्झिट करतो, स्टॉप लॉस लावणं आपल्याला पटतच नाही. आपल्या बुद्धीला का पटत नाही? कारण आपण खूप दानशूर आहोत, आपण खूप श्रीमंत आहोत. का स्टॉप लॉस लावत नाही आपण? आपली करोडोची संपत्ती आहे म्हणून आपण स्टॉप लॉस लावत नाही. बरोबर आहे ना? जर तुम्ही दानशूर नसाल, तुम्ही खूप श्रीमंत नसाल तर भावानो स्टॉप लॉस लावायला शिका. आणि जर तुम्हाला स्टॉप लॉस लावता येत नसेल तर ते अल्गोला लावू द्या स्टॉप लॉस त्याची. त्याला ज्यांना रिव्हेंज ट्रेडिंग करायचे, आपण मराठी बाण आहे ना, मी हरू कस काय शकतोय, मला कोण हरवू कस काय शकतंय, मग माझा स्टॉप लॉस हिट झाला ना, मी मार्केट सोबत लढणार, रिव्हेंज ट्रेडिंग करणार, ओव्हर ट्रेडिंग करणार. हे ज्या व्यक्तीला नको आहे त्या प्रत्येक व्यक्तीनं अल्गो ट्रेडिंग वापरणं गरजेचं आहे. कारण अल्गो मध्ये हे सर्व निर्णय ट्रेड घेण्याच्या अगोदर किंवा ट्रेड घेतल्याबरोबर ते सिस्टम मध्ये आलेले. प्रॉफिट किती घ्यायचं, लॉस किती घ्यायचा, दिवसात ट्रेड किती टाकायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या अगोदर डिफाईन झाल्या असतात. आणि मेन प्रॉब्लेम काय आपला, हेच तर आपल्याला जमत नाहीये. कुणी नेमकं अल्गोचा वापर केला पाहिजे? बघा, ज्या व्यक्तीला प्रत्येक टिक बघत बसणं शक्य नाही त्या प्रत्येक व्यक्तीनं अल्गो वापरला पाहिजे. तुम्ही बँकेमध्ये नोकरी करत असाल, तुम्ही हॉटेलमध्ये जॉब करत असाल, तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये जॉब करत असाल, तुम्ही इंजिनियर असाल किंवा कुठला बिझनेसमॅन असाल किंवा ट्रॅव्हल्स मध्ये असाल, मीटिंग मध्ये असाल, कोणत्याही प्रोफेशन मध्ये असू द्या, मी तुम्हाला एक प्रामाणिक प्रश्न विचारतो, प्रत्येकाने या प्रश्नाचं उत्तर. मित्रांनो, तुम्ही प्रत्येक जण काहीतरी नोकरी व्यवसाय करताय. उद्यापासून तुम्ही काम करा. काय, ऑफिसला गेलं कामाला, तुमच्या टेबलला येऊन बसला, 2 लॅपटॉप घेऊन या लॅपटॉपवर ऑफिसचं काम करा आणि या लॅपटॉपवर दुसऱ्या कंपनीचं काम करत बस. तुम्हाला करू दिलं जाईल का हो काम? तुम्हाला परमिशन दिली जाईल का? येस और नो? चालेल का? नाही ना चालणार. का चालणार नाही? अरे भावानो, मग मला सांगा, जर तुम्हाला एकाच कामासाठी जर पगार एका ठिकाणी दिला जात असेल तर तुम्ही अजून एक इन्कम ह्या कामापेक्षा पण जास्त सिरियस, जास्त ऍक्टिव्हली टाइम देऊन खूप काळजीपूर्वक जिथं काम करायचं आहे ते काम तुम्ही कसं करताय? चार्ट दिसला, ट्रेड टाकला, मोबाईल लॉक केला, खिशात आणि कामावर हळूच चुरून काढायचं, बघायचं किती लॉस आहे, थोडं लॉस मध्ये असं जाईल, प्रॉफिट मध्ये झाकून खिशात ठेवलं. हेच सुरू आहे ना मित्रांनो. ही जर गोष्ट सुरू असेल सध्याला तर तुम्ही खूप चुकीच्या मार्गाने जात आहात. तुम्हाला त्यासाठी अल्गो ट्रेडिंग ऍक्सेप्ट करावं लागेल, त्यावरती काम करावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मला जो अनुभव आहे या मार्केटचा त्यानुसार सांगतोय. डिसिप्लिन टिकवणं हे महाभयंकर अवघड आहे. मित्रांनो, तुम्हाला स्ट्रॅटेजी माहित नाही असं कोण आहे का? एक सर मला मार्केटमधली एक पण स्ट्रॅटेजी माहित नाही असं कोण आहे का? मित्रांनो, मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्हाला प्रत्येकाला या मार्केटमधली बेस्ट ऑफ द बेस्ट स्ट्रॅटेजी माहित आहे. तुम्ही त्या स्ट्रॅटेजीवर बेस्ट प्रॉफिट देखील जनरेट केला आहे. मला सांगा, तुमच्यापैकी किती जण आहात असे, सर माझी स्ट्रॅटेजी आहे पण ह्या स्ट्रॅटेजीने मला एक पण कधी ट्रेड प्रॉफिट मध्ये दिला नाही, असं कधी झालंय का? तुमची स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे, तुमची त्या स्ट्रॅटेजी मध्ये डिसिप्लिन नाहीये, तुमची त्या स्ट्रॅटेजी मध्ये कन्सिस्टन्सी नाहीये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या स्ट्रॅटेजीचे रूल्स फॉलो करत नाही. अल्गो काय करतो? सेम रूल्स फॉलो करतो. आपल्यासारखं या ट्रेडला एक रूल, त्या ट्रेडला एक रूल, आज एक रूल, उद्या एक रूल, असं करत नाहीये तो. प्रत्येक ह्याच्यात तो सेम रूल्स फॉलो. मार्केट रोज बदलत असतं. मार्केट खूप डायनामिक आहे. प्रत्येक सेकंदाला मार्केट बदलत. तुम्ही ज्या स्ट्रॅटेजीवर काम करताय, बरोबर आहे, तुमची काहीतरी स्ट्रॅटेजी असेल त्याच्यावर तुम्ही काम, जर त्या स्ट्रॅटेजीनं पाठीमागच्या 5 वर्षात जर मी बॅक टेस्टिंग केलं तर त्याचा रिझल्ट मला कळतो अल्गोच्या साहेब. बाबा मी याच पद्धतीनं काम केलं तर 5 वर्षात काय होऊ शकतोय, अरे एवढा प्रॉफिट होऊ शकतो, एवढा लॉस होतोय, हे तुम्हाला अल्गो मध्ये समजतं. पण मॅन्युअली ट्रेडिंग करताना तुम्हाला माहितच नसतं किती प्रॉफिट होतोय, किती लॉस होतोय, आणि तुम्ही स्वतः पण ते बघत नाही हे पहिल्यांदा. त्यामुळं तुम्हाला जर कन्सिस्टन्सी ठेवायची असेल, जर तुमच्याकडे योग्य स्ट्रॅटेजी असेल ना, तर अल्गो काय करतं, इथं एकच प्रोसेस फॉलो करतं आणि तुम्हाला ती गोष्ट करणं गरजेचं. त्यासाठी तुमच्याकडे अल्गो असणं गरजेचं. आणि सांगणार आहे सर अल्गो कसा सेट करायचा, किती कॅपिटल लागतंय, त्याचा रिझल्ट, त्याची रिस्क, सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी पुढे. हे पहिल्यांदा तुम्ही त्या पाठीमागचं बॅकग्राऊंड समजून घ्या. विदाऊट बॅकग्राऊंडचं जर एखादी गोष्ट करायला गेला ना तर काही उपयोग होणार नाही. तुम्हाला पहिल्यांदा पटायला पाहिजे ते का करणं गरजेचं आहे, त्यावेळेला ती गोष्ट करा. तुम्ही कधी कुणी अल्गोचा विचार केला? मित्रांनो, जे सलग स्टॉप लॉस हिट होतात किंवा ज्याला स्टॉप लॉस लावणं जमत नाहीये त्या प्रत्येकाने अल्गोचा विचार केला पाहिजे. तुमच्या जर इमोशन कंट्रोल होत नसतील तर त्या प्रत्येक ट्रेडरनं अल्गो वापरणं गरजेचं आहे. तुम्ही जॉब बिझनेस करणारे असाल तर तुम्ही प्रत्येकाने अल्गो वापरणं गरजेचं आहे. तुम्ही स्क्रीनवर दिवसभर जर बसू शकत नसाल, स्क्रीन बघणं तुम्हाला 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ जर शक्य नसेल तर तुम्ही प्रत्येकानं अल्गो वापरणं गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला रूल बेस्ड ट्रेडिंग करायचं असेल
तर त्यासाठी अल्गो शिवाय दुसरा पर्याय नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्रश्न हा नाही की अल्गो ट्रेडिंग करायचं की नाही, प्रश्न काय माहितीये का, अजून किती दिवस तुम्ही इमोशनवर ट्रेडिंग करणार आहात, अजून किती दिवस तुम्ही स्वतःला फसवणार आहात, स्वतःच्या फॅमिलीला फसवणार आहात, सगळ्यात महत्वाचं तुम्ही अजून किती दिवस या मार्केटमध्ये दान धर्म करत फिरणार आहात. मित्रांनो, तुमच्याकडे जर स्ट्रॅटेजी नसेल, स्ट्रॅटेजी असेल, तुम्हाला ती फॉलो होत नसेल, तर मित्रांनो आता वेळ आली आहे टेक्नॉलॉजी मदत घेण्याची, हे पहिल्या लक्षात घ्या. जर तुम्ही टेक्नॉलॉजीची मदत घेऊन जर ट्रेडिंग केलं तर तुम्हाला नक्की मार्केट रिवॉर्ड करू शकतो. आणि मित्रांनो, अल्गो ट्रेडिंग म्हणजे 100% प्रॉफिटची गॅरंटी असं कोणीही गृहीत धरू नका. तिथं फक्त रूल बेस्ड काम केलं जातं, योग्य स्ट्रॅटेजी असते, योग्य रिस्क मॅनेजमेंट असतं आणि कंटिन्यू बेसिसवर मॉनिटरिंग केलं जातं. मी तुम्हाला एक हे दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीनं मार्केटमध्ये पैसा बनवला जाऊ शकतो, कशा पद्धतीनं कन्सिस्टन्सी बेसिसवर पैसा बनतो. मी म्हणत नाही की ह्यूज मोठा तुम्हाला प्रॉफिट होणार, काय ह्यूज तुम्हाला प्रॉफिट होणार, भरपूर प्रॉफिट होणार असं म्हणत नाही, पण कन्सिस्टन्सी जी आहे ना ती खूप महत्वाची आहे. बरोबर आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आठवत असेल माझ्या प्रोफेशनल ट्रेडर कोर्समध्ये जर तुम्ही असाल पूर्वी 2021, 2022 किंवा 2019 जरी तुम्ही कोण असाल तर तुम्हाला आठवतंय बघा, मी त्यावेळेला तुम्हाला बँक निफ्टीचा आठवतंय का, प्रत्येक बॅचला मी त्यावेळेला 3000 दिवसाचा निफ्टीचा डेटा दाखवला आणि प्रत्येक वेळेला ऑप्शन ट्रेडिंग करत असताना काय प्रॉब्लेम येतो, बायर कसा फायद्यामध्ये जातो, सेलर कसा फायद्यामध्ये जातो, किंवा बायर कुठं फसतो, सेलर कुठं फसतो, हे सगळं सांगायचो मी त्यावेळेला. बरोबर आहे. तुम्ही निलेश होता, अनिल होता, सुनीता मॅडम होत्या, अनंत होता त्यावेळेला क्लासमध्ये. 3000 दिवसाचा डेटा मी त्यावेळेला अनालाइज करून दाखवायचो, 2020-21 पासून 2025 पर्यंत दाखव. बरोबर आहे मित्रांनो. हा डेटा ज्यावेळेला मी ऑप्शन सेलिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघतो, मार्केटचं गॅप अप, गॅप डाऊन, त्याचं रेंज किती, ओपन टू हाय, हाय टू लो, लो टू हाय, किती रेंज तयार करतं मार्केट एका दिवसात, ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टीचं एकदम डिटेलमध्ये अनालिसिस केलं. आता हे अनालिसिस दाखवत नाही किंवा सांगत बसत नाही तुम्हाला. ह्या 1374 दिवसापैकी बघा 37% टाइम मार्केट ऍव्हरेज गॅप ऑफ ओपन 0.37%, गॅप डाऊन 0.42% होतं. हे पहिल्यांदा काय सांगतोय मी, ऑप्शन सेलिंग करायचं असेल वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहे ना, तर मित्रांनो आम्ही आता सध्या पाठीमागच्या 4 महिन्यापासून जवळपास एप्रिल, मे, जून, जुलै, ओके जुलै संपायचा आहे आणि एप्रिलचा पण एक आठवडा असेल साधारणतः, इतकं दिवस झालं ट्रेडिंग, 4 महिना. हा लाईव्ह डेटा आहे. आता लेक्चर सुरू व्हायच्या अगोदर स्क्रीनशॉट काढलाय डीमॅट. मित्रांनो, हे जे ट्रेडिंग करण्यात आले ना, हे 2 लाख रुपये कॅपिटलच्या सहाय्यानं करण्यात आलेलं ट्रेडिंग आहे. 2 लाख रुपये कॅपिटल ट्रेडिंगसाठी वापरलेला आहे. मित्रांनो, या आठवड्यापर्यंत जुलै महिना ऍक्च्युअली लॉस मध्ये होता, 8-9 हजार, 16-17 तारखेपर्यंत आय थिंक काय तर 8 का 9 हजार लॉस होता. ओके, ह्या 4-5 दिवसामध्ये जे काही प्रॉफिट झालं त्यानंतर हा महिना प्लस मध्ये आलाय. आता मित्रांनो बघा कसं राहतं ते सांग. आता नंबर ऑफ ट्रेड, आता हे जे करण्यात आले ना, इथं काय आहे ते समजावून सांगतो मी तुम्हाला. हा फक्त तुम्ही प्रॉफिट लॉस बघू नका, ऍव्हरेज प्रॉफिट बघू नका. मित्रांनो, 275 ट्रेड टाकण्यात आले आतापर्यंत अल्गोन. किती? 275. हे ऑलरेडी पण मी एकदा डेटा तुम्हाला ह्याच्यावरती दाखवलाय, युट्यूबच्या व्हिडिओमध्ये अल्गोच्या दाखवला होता. पण मित्रांनो, तो डेटा त्यामध्ये चार्जेस कन्सिडर केलेले नाहीये ते युट्यूबच्या व्हिडिओमध्ये जे दाखवले. ओके, आणि दुसरं त्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट कन्सिडर करण्यात आली. अल्गो प्युअर जर अल्गो असेल तर तिथं माणसाचं इंटरव्हेशन नाही, इथं आपलं इंटरव्हेशन आहे. आपण काय करतो, काही दिवशी अल्गो बंद ठेवतो, काही दिवशी आपण लवकर प्रॉफिट बुक करतो, काही दिवशी आपण अल्गो बंद ठेवतो. काही कंडिशन, जसं की तुम्ही कॉल ऑप्शन सेल करताय, बरोबर आहे, कॉल ऑप्शन काय करताय, सेल करताय, आणि मार्केट आज 250 पॉईंट गॅप डाऊन ओपन. मला सांगा, 250 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर तुमची पोझिशन ओव्हरनाईट कॅरी असेल आणि ती जर प्रॉफिट मध्ये आली असेल तर तुम्ही पोझिशन क्लोज करता स्वतः. पण अल्गो ती पोझिशन क्लोज करत नाहीये. ओके, अल्गो त्याच्या सिस्टमनुसार जेव्हा पाहिजे तेव्हा क्लोज करतो. पण आपल्याला काही गोष्टी माहित आहेत, जसे गॅप डाऊन ओपन झालं, 250 पॉईंट गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर मार्केट 100 पॉईंट जरी रिकव्हर झालं तरी पण एसएल हिट होऊ शकतो त्या कंडिशनला, नवीन ट्रेड असेल तर तिथं आपण अल्गो पोझिशन क्लोज करतो. म्हणजे हे रिअल ट्रेडिंग करताना आणि बॅक टेस्टचे रिझल्ट हे थोडे वेगळे राहतात, एवढं लक्षात. हे जे अल्गो आहेत यामध्ये 2 अल्गो आहेत, एक कॉल साईडचा अल्गो आहे, एक पुट साईडचा अल्गो आहे. म्हणजे एका डायरेक्शन कुठं तर हा ट्रेड टाकतो, एक तर अप साईडला किंवा डाऊन साईडसाठी ट्रेड असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि रोजच्या रोज काय दोघांच्या ऑर्डर पडतील असं काय नाही, कधी कॉलचा पडेल, कधी पुटचा पडेल, कधी दोघांची पण ऑर्डर ह्याच्यामध्ये पडते. अशा ऑर्डर जरी पडल्या प्लस मायनस होऊन मागं पुढे होऊन, तरी देखील मित्रांनो 2 लाख कॅपिटल वरती जर तुम्हाला 29,000 रुपये जर 4 महिन्यामध्ये प्रॉफिट झाला असेल, बरोबर आहे का, तर जवळपास मित्रांनो 15% रिटर्न झाले तुमचे. किती? 15% तुमचे रिटर्न झाले. मला सांगा मित्रांनो, याच पद्धतीनं जर हे रिटर्न जनरेट होत गेले, मी म्हणत नाही की बाबा हे कॅपिटल आपलं 100% डबल होईल एंड ऑफ द इयर, 1 वर्ष वापरल्यानंतर 30% जरी रिटर्न जनरेट झाले आपले वर्षात,
तर हे कमी आहेत का तेवढं सांगा. मला माहित आहे मित्रांनो, तुमच्यापैकी किती तर लोकांनी 2 लाख कॅपिटलवर एका दिवसात एवढं प्रॉफिट काढ. 2 लाख कॅपिटलवर तुम्ही 30,000 खूप वेळा काढलेत. 4 महिने सलग प्रॉफिट मध्ये राहिलाय का? मग मंथ ऑन मंथ असं ग्रीन दिसलंय का? आज कमवलं, दुसऱ्या दिवशी दान धर्मात वाटपलं केलं. तर मित्रांनो, तुम्हाला माझा प्रत्येकाला सल्ला आहे, तुम्ही अल्गो ट्रेडिंगचा विचार करा आणि एक अल्गो ऍक्टिव्ह केला तुमच्या अकाउंटला, मग तो कॉल साईडचा असेल किंवा पुट साईडचा असेल. कॉल साईडचा जर अल्गो ऍक्टिव्ह केला तर यामध्ये मॅक्झिमम ड्रॉडाऊन 22, म्हणजे तुमचा समजा आज स्टॉप लॉस हिट झाला, उद्या स्टॉप लॉस हिट झाला, परवा दिवशी स्टॉप लॉस हिट झाला, परत प्रॉफिट झालं, परत तुमचा एसएल हिट झाला, परत एसएल हिट झाला, परत एसएल हिट झाला, असा एक महिना काय तुम्ही प्रॉफिट मध्ये आला नाही, एक महिना लॉस मध्ये गेला, तर तुमचा हायएस्ट लॉस किती होतो? तर 22% होतो. मॅक्झिमम ड्रॉडाऊन वन साइड किती? तुमचं 1 लाख कॅपिटल असेल अकाउंटला, किती? 1 लाख, तर 22,000 रुपयांचा लॉस तुमचा होऊ शकतो 1 लाखाच्या पाठीमाग मॅक्झिमम ड्रॉडाऊन मध्ये सलग 1 महिन्यामध्ये. ओके, समजा तुम्ही फक्त पुट साईडचा अल्गो ऍक्टिव्ह आहे, इथं पण तुमचं जवळपास 23% आसपास मॅक्स ड्रॉडाऊन आहे. पण तुम्ही जर सिंगल ऍक्टिव्ह केलं, जर ह्या दोघांचं तुम्ही कॉम्बिनेशन केलं, ओके, तर तुमचा ड्रॉडाऊन येतो डायरेक्ट 7%. किती? तुमचा हायएस्ट लॉस, काय म्हणतोय मी, हायएस्ट लॉस 1 महिन्यामध्ये किती होईल? 7%. आतापर्यंत पाठीमागच्या 3 वर्षामध्ये हे घडलेलं आहे. ह्या 2 अल्गोचं जर तुम्ही कॉम्बिनेशन, किती लॉस होणार तुमचा? 7% लॉस होणार मॅक्झिमम. मी प्रॉफिट किती होणार हे तुम्हाला सांगणार नाही, किती टक्के होणार. आपल्याला सवय काय लागली, सर मग महिन्याला किती टक्के येतील? जे हिस्टॉरिकल रिटर्न असतात ते फ्युचरच्या रिटर्नचे गॅरंटी देत नाही. काय मी स्पष्ट सांगतोय तुम्हाला, भूतकाळातील रिटर्न भविष्यातील रिटर्नची हमी देऊ शकत नाहीत. इव्हन म्युच्युअल फंड मध्ये देखील हे डिस्क्लेमर लिहिलं जातं आणि मी देखील इथं हे डिस्क्लेमर तुम्हाला ओपनली सांगत आहे. पण मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला जर रूल बेस्ड काम करायचं असेल, डिसिप्लिननं काम करायचं असेल, तर आतापर्यंत तुम्ही ट्रेडिंग करून भरपूर लॉस केलाय, बरोबर आहे? भरपूर लॉस केलाय. कुणी 1 लाख 2 लाख केलाय, कुणाचा 5 लाख, कुणाचा 10 लाख. आणि अजून पण जर तुम्ही मार्केटमध्ये स्ट्रगल करत असाल आणि मित्रांनो तुमच्याकडे जर कॅपिटल असेल, तर फक्त आणि फक्त 1 लाख पासून तुम्ही अल्गो सुरू करू शकता. एक साईडचा अल्गो कुठलाही, जिथं 22% रिस्क बनते. पण माझा तुम्हाला सल्ला असेल मित्रांनो, तुमच्याकडे 2 लाख जर कॅपिटल असेल तर मित्रांनो तुम्ही अल्गो सुरू करा. 6 महिने एकदा अकाउंटला कॅपिटल टाका, अकाउंटला ऍक्टिव्ह करून ठेवा. रोज संध्याकाळी फक्त पोझिशन चेक करा वाटलं. आणि ज्यावेळेस तुम्हाला 3-4 महिन्याचा अनुभव येईल मार्केटमध्ये, अल्गो मध्ये, नाही बाबा प्रॉफिट कमी आहे, लॉस पण कमी आहे, सगळ्यात महत्वाचं, मला पूर्वीसारखं टेन्शन येत नाही पूर्वीसारखं, आणि प्रत्येक महिन्याला ऑटोमॅटिक सगळे ट्रेड पडतील. बाय ऑटोमॅटिक होईल, सेल ऑटोमॅटिक होईल, सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक होतील. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळं तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये होतं. कुठं? हे सगळं तुमच्या डीमॅट अकाउंट मध्ये होतं. 24 तास कधीही तुम्ही तुमच्या लॉग इन आयडी पासवर्डनं लॉग इन करून तिथं बघू शकता सगळं. आणि तुम्ही कधीही या अल्गो मधून पैसे विड्रॉल करू शकता, अल्गो बंद करू शकता, चालू करू शकता, जे वाटेल त्या सगळ्या गोष्टी करू शकता. पण माझा तुम्हाला प्रत्येकाला सल्ला असेल, एकदा जर तुम्ही अकाउंटला अल्गो ऍक्टिव्ह केला तर यामध्ये तुमचं पर्सनल ट्रेडिंग बिलकुल आहे. स्वतः एकही ट्रेड यामध्ये टाकू नका. कुठलाही कॉल ऑप्शन बाय करतो, पुट ऑप्शन बाय करतो, अल्गोचा स्टॉप लॉस हिट झालाय, अल्गोला काय करतंय, असं झालंय तसं झालंय, मग माझी मी ट्रेडिंग करतो, असं कोणीही डोक्यात आणू नका. हे पहिल्यांदा लक्षात. आणि अजून एक मुद्दा सांगतो मित्रांनो, हा जो अल्गो आहे ना, ह्याला साधारणतः 450 रुपये पर मंथ चार्जेस लागतात एक साईड. जर तुम्ही दोन्ही साईडच्या अल्गो जर घेतलं, वार्षिक जर सबस्क्रिप्शन घेतलं, तर साधारणतः 9,000च्या आसपास तुम्हाला चार्जेस लागतात वर्षाला. तुम्ही ट्रेडिंग करताना तुमचे चार्जेस किती जातात बघा. इथं 4 महिन्यामध्ये फक्त 5,000 रुपये चार्जेस गेलेत ब्रोकरेजचे, आणि हे 1-2,500 रुपये चार्जेस गेलेत, म्हणजे साधारणतः 7,000 ते 8,000 रुपये चार्ज, म्हणजे महिन्याला फक्त 2,000 रुपये. आपण इथं दिवसाला 1,500-2,000 रुपये चार्जेस घालवते का नाही मित्रांनो? ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये येतील. अल्गोचा विचार करा. 1 लाख रुपये कॅपिटलनं पण अल्गो सुरू करू शकता. आणि तुम्हाला जर अल्गो सुरू करायचं असेल, ओके, या संदर्भात माझ्यासोबत तुम्हाला जर अधिक चर्चा करायची असेल, तर इथं मी माझा मोबाईल नंबर टाकतो. हा नंबर आहे इथं माझा. हा नंबर प्रत्येकानं काय करा, लिहून घ्या. नसेल तुमच्याकडे, 99% लोकांकडे नंबर आहे, काही अडचण, 84-59-77-54-27 या नंबरला कॉल करा. तुम्हाला सगळं तुमच्या अकाउंटला डायरेक्ट तुमचा अल्गो जे आहे ते सेटअप लावून देतो. कुठला अल्गो सेट करायचा, त्या संदर्भात कधी ऍक्टिव्ह करायचा, कधी नाही ऍक्टिव्ह करायचा, कधी ट्रेडिंग करायचं, कधी आपल्याला ट्रेडिंग बंद ठेवायचं. अल्गो मध्ये देखील आपण काही दिवशी ट्रेडिंग बंद ठेवतो. म्हणजे तुम्हाला जर डिसिप्लिननं काम करायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही प्रत्येकाने अल्गो ट्राय करा. अल्गोच्या सहाय्याने ट्रेडिंग करा. मॅन्युअली ट्रेडिंगचे दिवस संपलेत. आता मित्रांनो एआय आले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जे पुढल्या 2-2.5 वर्षात
पूर्ण ट्रेडिंगचं सिस्टम, ट्रेडिंगचं इकोसिस्टम पूर्ण बदलणार आहे. मॅन्युअली ट्रेडिंग करण्याचे दिवस आता संपणार आहेत. ज्यांना कुणाला टाइमपास करायचा असेल, ज्यांना कुणाला पैशाची उधळपट्टी करायची असेल, तर त्या माणसांसाठी मॅन्युअली ट्रेडिंग होणार आहे. ज्यांना डिसिप्लिननं काम करायचं आहे, प्रोफेशनली काम करायचं आहे, त्या प्रत्येकानं आता अल्गोचा विचार करणं गरजेचं आहे. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.